बातमी विधान भवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले होते। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आव्हाडांनी केला। तर आमदार जितेंद्र आव्हाडांचा पडळकरांवर हा आरोप आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। तर पडळकरांचे कार्यकर्ते आणि नितीन देशमुख आणि आव्हाडांचे हे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। अनेक मुद्दे आहेत। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला कोल्ड चेन उपकरणाच्या आयएस लाईन सेपरेटर पण अध्यक्ष महोदय, ज्या सन्माननीय खुर्चीवर आपण अध्यक्ष महाराज म्हणून बसलात, या विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे। या विधिमंडळाच्या आवारामध्ये 15 मिनिटापूर्वी 2 गटातली लोक एकत्र आली आणि गेटवर ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि मला फक्त एवढंच आहे की ही लोक आतमध्ये आली कशी, ये आतमध्ये आली, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। शेवटी या विधान भवनाच्या आवारामध्ये आम्ही बोलतो आमदार, आम्हाला सुरक्षा आवश्यक आहे। आमदार त्या बाजूचा असेल, आमदार या बाजूचा असेल, मुक्तपणे आम्ही बोलतो, लोकांच्या हिताचं बोलतो। आणि अशा पद्धतीने यांच्याबरोबर असणारे सहकारी जर मारामारी करत असतील तर उद्या आमदारावरती हात उचलायला देखील या विधिमंडळामध्ये कोण कमी करणार नाही। म्हणून आमच्या अधिकाराचं आणि आमच्या हक्काचं रक्षण, आमचं संरक्षण आपण करा आणि म्हणून याच्यावरती कडक कारवाई करा। जे कोण कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। आणि या सभागृहामध्ये सन्माननीय गृहमंत्री महोदय, आपण अधिवेशन संपण्या अगोदर या ठिकाणी निवेदन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना गोरेगावमध्ये स्मशानभूमी, जिथे माझे सहकारी